नमस्कार मित्रांनो, जमिनी हकीकत यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीचे खुलताबाद तालुक्याचे खाडे साहेब आणि फुलंब्री तालुक्याचे शेख पाचूभाई आणि मंगल घागरे मॅडम पठाण साहेब अमलकर रामबाबा नायगावकर साहेब यांनी गायरान धारकांशी संपर्क साधले व सर्व पाहणी केली। पुंजाराम शिंदे, बाळू शिंदे, भगवान घागरे, निधोरा, आत्माराम कोंडके, धनंजय कोंडके, अतिक्रमणधारक शेतकरी हरिभाऊ मनाजी बनसोड, बाबरेकर गट क्रमांक 54, गंगाधर खिल्लारे गट क्रमांक 54, मूसा इमाम शेख गट क्रमांक 54, रमेश गुजाळ गट क्रमांक 54, भाऊसाहेब साबळे गट क्रमांक 54, पाल संदीप तुपे गट क्रमांक 289, पाल मधुकर तुपे गट क्रमांक 290, पाल भगवान तुपे गट क्रमांक 289, हुसेन सांडू सय्यद वाहेगाव, मीनाबाई फकीरचंद जाधव गट क्रमांक 88, सुनील माधवराव वाघ गट क्रमांक 182, मंगलबाई भगवंत वाघ गट क्रमांक 182, रुक्मणबाई भास्कर श्रीखंडे गट क्रमांक 182 व तसेच यावेळेस नेते लोकांचे झालेले भाषण आणि त्यांचे अतिक्रमण जमिनीवर दृश्य बघावे। जमिनी हकीकत यूट्यूब चॅनलला मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। तुमच्यापासून आम्हाला फक्त हीच अपेक्षा आहे, हीच आशा आहे। मित्रांनो, बातम्या पाठवण्यासाठी आमच्या ह्याच व्हॉट्सअप नंबरवर शेअर करावे। नंबर आहे 88 30 60 03 69। धन्यवाद। कौन देगा? किसको दे सकते हैं? हमें किती वर्षापासून काढवा लेट आहे? पुढे दाखव। 50 वर्ष। तुम्ही किती वर्षापासून काढवा ले? 50 वर्षापासून। हां, तर तुम्हाला अडी अडचण काय आली आहे? सरका पुढे सरका बघू गाडी काय नाही गावाल्यांचा त्रास तुम्ही नका बोलू। तर तुमचा दरवर्षी तुम्ही का पीक घेतात? जसे मका, कपाशी। हां, तर तुमचा पंचनामा झाला नाही? पंचनामा पहिला झालेला आहे। हां, आणि आता तलाठी साहेब काही येत नाही, काही वर्ष पण नाही येत। तर मी एक तुम्हाला एवढीच विनंती करेन, आमचे आदरणीय पंडित दादा नवगिरे साहेब, आदरणीय मनोहर साहेब संस्थापक अध्यक्ष, आवाड साहेब, आमचे आदरणीय पद्माकर खाडे साहेब, आमचे फुलंब्री तालुक्याचे महिला आघाडीचे मंगलताई घागरे हे यांचे की गेल्या अनेक वर्षापासून भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समिती गायरान धारकांच्या संदर्भामध्ये आम्हाला सातबारे मिळाले पाहिजेत, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। वेळोवेळी आम्ही बरीचशी आंदोलनं केलीत आणि आंदोलनं करत आहोत। गरीब गायरान धारकांना, माझ्या माता भगिनींना, आया बहिणींना न्याय मिळाला पाहिजे। प्रत्येक सरकार जे जे सत्तेवर आलं त्या सत्तेतल्या सरकारला विनंती केली की आम्हाला आमच्या गायरान धारकांचे सातबारे आमच्या नावावर मिळालेच पाहिजे, ही प्रामुख्याने आमची मागणी आहे। तरी सुद्धा काल परवा 17 जुलैला सन्माननीय कलेक्टर साहेब, स्वामी साहेब यांनी एक GRचं परिपत्रक काढलं आणि एका महिन्याच्या टाइम बॉम्ब कार्यक्रमामध्ये सगळ्या गायरान जमिनी विकसित करण्याचं काम यांनी सगळ्या तालुका तहसीलदार साहेबांना आदेशित केलं। त्यानंतर आम्ही आयुक्तांना भेटून हे काम थांबवलं आणि एकही गायरान धारकाची 1 इंची जमीन जर सरकार घेत असेल तर माझे गायरान धारक आणि आम्ही रॉकेल घेऊन पेटल्याशिवाय राहणार नाहीये, ही आमची भूमिका आहे मित्र। आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी गायरान हक्क संघर्ष समितीच्या वतीने एक फार मोठं रस्ता रोको आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि करणार आहोत आणि कमिशनरला सांगणार आहोत की आम्हाला न्याय द्या, नसता आम्हाला जेलमध्ये पाठवा। 2011चा सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे आणि 2024चा हायकोर्टचा निर्णय। या कोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढलेला आहे, ते आपण काय म्हणूया? आमचं त्यावर हे म्हणणं आहे, कोर्टाच्या 2011च्या आत जितकेही गायरान धारक आहेत तर त्यांना रेग्युलाइज आम्ही करूया।
असं सरकारचंही म्हणणं आहे. आणि 2011 नंतरचं ज्यांनी गायरान काढलेलं आहे त्यांना रेग्युलाइज करणार नाही, त्यांचं गायरान आम्ही हिसकून घेऊया. परंतु आमचं असं म्हणणं आहे त्यांनाही 2011 सारख्या 2025 पर्यंत बसवून त्यांच्या नावाने सातबारे करण्यात यावे अशी आमची मागणी. पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे असून असं होतं काय म्हणणार? हा, पालकमंत्री साहेब जिल्ह्याचे असूनही आहेत, जिल्ह्याचे आहेत, तिथले रहिवासी आहेत, संभाजीनगरचे रहिवासी औरंगाबादचे आहेत. परंतु त्यांनी आमच्या गायरान धारकाकडे लक्ष केंद्रित करावं, परंतु ते दुर्लक्ष केल्यासारखं मला वाटतं. कारण की आज पालकमंत्री या नात्यांनी त्यांनी खऱ्या अर्थानं गायरान धारकांना न्याय देण्याचं काम त्यांनी करावं, पण तसं वाटत नाहीये. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 4-5 महिन्यापासून ते पण गायरान धारकच होते. 4-5 वेळा त्यांनी बसताना तिथंच बसवलेलं आहे. 5 महिन्यापासून त्यांच्याकडे कोणी ढुंकून पाहिलेलं नाही आतापर्यंत. आपण काय म्हणायला होतं? हा, ते सगळे हर्सूलकडील जे झोपडपट्टी हर्सूलला मूल निवासी म्हणून तिथं बसलेले होते. किमान एक 7-8 हजार लोकसंख्या होती. तिथं महानगरपालिकेनं ते अतिक्रमण काढून ही जागा त्यांच्या अंडरमध्ये घेतलेली आहे. आणि सगळं इथले जे नेतृत्व करणारे जे नेते आहेत त्यांना मी नाव ठेवणार नाही, पण त्यांच्या परीने ते काम करत आहेत. त्यांना पर्यायी जागा किंवा घरकुल देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. आमची अशी मागणी आहे की त्यांना स्वतः घरकुल द्यावं. त्यांनी घरकुल दिले नाही म्हणून कलेक्टर ऑफिस समोर बसलेले आहेत. कुठली दिशा काय आपले हे आमची कुठली आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात कारण नाही झालं इथं आम्ही मंजूर झाली नाही तर आम्ही मुंबईला किमान 25-50 हजाराचा विराट असा मोर्चा मंत्रिमंडळावर काढला अशी आमची मागणी आहे. पंडित भाई लवगिरे भूमिहीन गायरान हक्क संघर्ष समितीचा ज्येष्ठ नेता आहेत. ते आदरणीय संस्थापक अध्यक्ष प्रशांतदादा मनोहर आहेत. आमचे वैजापूर तालुक्याचे मोहनदादा अल्लाड आहेत. पुन्हा फुलंब्री तालुक्याचे आमचे शेख पाशुबाई आहेत. त्याच पद्धतीने आमचे साबळे साहेब आहेत. पुन्हा आमचे खुलताबाद तालुक्याचे खाडे पद्माकर खाडे आणि सगळे पदाधिकारी माझ्या पाठीमागे उपस्थित आहेत. हे सगळे आजच्या कार्यक्रमाला आलेले आहेत. आज कमिशनर साहेबांनी आमचं नीट म्हणणं ऐकून घेतलं तर ठीक आहे, नसतं आम्ही इथून बाहेर आल्यानंतर रस्ता रोको करून शेताला दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तसेच वडोद बाजार येथील अतिक्रमणधारक बघू शकता आपण. या महिला आहे, यांनी वडोद बाजार फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील अतिक्रमण केलेल्या जमिनी आहे. बघा यांचे कसे जोमामध्ये पीक आहे आणि यांना धास्ती निर्माण झालेली आहे का आता आपलं अतिक्रमण सरकार हिसकावून घेणार. यांच्या रात्रीच्या झोपा उडलेल्या आहे. यांना सौर ऊर्जेसाठी तिथं बोर्ड लावलेला आहे का ही जमीन तुमच्या जमिनीवर म्हणजे सरकारी जमिनीवर आम्ही सौर ऊर्जा प्रकल्प राबवणार आहे अशा यांना नोटिसा आल्या किंवा नाही, पण यांना निरोप आले तहसील कार्यालयामार्फत. धास्तावलेले शेतकरी आहे हे वडोद बाजारचे शेतकरी आहे, अतिक्रमणधारक शेतकरी आहे, भूमिहीन निराधार हे लोक आहे. आणि हे असे ह्या पोट खराब जमिनीला वहिती करून आणि त्याच्यामध्ये कबाड कष्ट करून पोट भरत आहे. हे सौर ऊर्जेसाठी लावलेले बोर्ड आणि हेच तो जथ्था अतिक्रमणधारकाचा. हे सातारा बुद्रुक येथील अतिक्रमणधारक आहे मित्रांनो. तसेच वायगावचे पंडित जाधव गट क्रमांक 182 अतिक्रमणधारक.